नमस्कार मित्रांनो, सोजन गत्ता यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या मराठी चॅनलमध्ये सर्वांचं मित्रांनो खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, माझ्या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा। तर मित्रांनो, कोकणातले आपल्याला खूप छान व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटणार आहेत। आणि मित्रांनो, आज चाललो आहे पुरे गावामध्ये आणि हा आपला कासेगाव आहे आणि कासेगावातला हा व्ह्यू पाहू शकता मित्रांनो। आपल्या इथे पाठच्या साईडला गावदेवीचे ग्रामदेवत मंदिर आहे आणि आपण चाललो आहे पुऱ्यामध्ये। तर वरच्या साईडला मित्रांनो चाललो आहे कारण आमच्या इकडे कासेगावमध्ये आंबे वगैरे कमी आहेत आणि फणस पण कमी आहेत मित्रांनो। तर आंबे आणि फणस आणण्यासाठी चाललो आहे वरती पुरे गावात आणि पुरे गावातला आजचा व्हिडिओ असणार आहे आंबे आणि फणस आणायला चाललेलं। तर मित्रांनो पाहू पुढे। त्या साईडचा मित्रांनो व्ह्यू आहे ना पाहू शकता आणि आजूबाजूला जो जमीन आहे ना मित्रांनो जांभ्याची आहे आणि पुरा लाल लाल मातीचा पुरा जांभा आहे आणि तो आपल्याला पाहायला भेटतो पुरे गावामध्ये। आपल्या इकडे खाली मित्रांनो कासेगावमध्ये पुरा तलभाग असल्यामुळे काळी माती असते आणि इकडे वरती मित्रांनो डोंगरावरती एकदम आलेला आहे। आणि जर असं बोललं ना मित्रांनो भारीच वाटतं इकडे पुरे गावामध्ये आलं ते। तर मित्रांनो ह्या साईडला आंबे आणि फणस खूप पाहायला भेटतात आणि खूप खायला पण खूप असतात। तर मित्रांनो आज आपण हेच आंबे आणि फणस नेण्यासाठी आलेलं आहे। तर पाहू पुढे।
तर मंडळी आपण आलो आहे पुरेगावामध्ये आणि ही पुरेगावातली जांभूलवाडी असं बोललं जातं. आणि आजचा जो व्हिडिओ आहे ना भारीच असणार आहे. आंब्या आणि फणसांचा आणण्यासाठी आलेला आहे पुरेगावामध्ये. आणि आपण पहिलं जाणार आहोत अमोलच्या घरी आणि ह्या साईडला मित्रांनो त्यांचं सभागृह आहे आणि आपण गाडी पार्क तिकडे गेलेली आहे. तर व्ह्यू पाहू शकता इकडे एकदम भारी आहे. आणि मित्रांनो फणस बघा किती लागलेले आहेत इकडे वरती आणि आपल्याला पुढे जायचं आहे. आणि इकडं अमोल आहे हाय. तर त्याच्या इथं आपण फणस नेण्यासाठी आलेला आहे आणि इकडं विकी आता वरती चढणार आहे फणसावरती. तर मंडळी फणस मित्रांनो हे एकच झाड आहे पण आपल्याला हे झाड पाहायला भेटतं. तर एका साईडला कापा फणस आहे, एका साईडला बरका फणस आहे. तर मित्रांनो एका झाडावरती असे 2 फणसाचे आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि आपण कापा फणस आणि बरका फणस हे घेऊन जाणार आहोत. तर मित्रांनो एका झाडाला 2 फणस लागतात. तर एका साईडला बरका आणि एका साईडला कापा. तर मित्रांनो खाणाऱ्यांना माहीत असेल कापा आणि बरका फणस तर आपल्याला आज पाहायला भेटतंय. आणि